भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळही घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळही निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही आवडी हिंडे तया मागे पुढे नाशी कोढे सकळही नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजभं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल भासती पंचानन समाना तया श्रोत्याच्या चरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक अमरेंद्रा समान तयाची चरणी दान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कुकीळ कंठ स्वराराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची चरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू
नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची कुळी या छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नम करीत सो विठाला आता भिनो वागलेला अशी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथ शिव भोळा चक्र मागच्यांना रस्ता द्या ह्या इथं बसताय तर इकडच्या कोपऱ्यात द्या रस्ता गावातली कमिटी सांगा मागच्यांना रस्ता इथं समोर चटई टाकलेली थोडीशी रिकामी बसा तेवढ्यामध्ये इतक्यात बसा आता काय कीर्तन करायला जागा आणता येत नसती घरून विठाला भाविकाची आवले देवा करी सेवा निज प्रीती हिंडे तया मागे पुढे नाशी पुढे सकळही प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय विटेवरच्या मालकाचा अंतकरण आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार अधिकारी सात्विक सदाचारी पुण्यशील संप्रदायातल्या पवित्र लोकांच्या दंडकानुसार निळोबारा शेवटचे संत आहेत त्यांचा अभंग घ्यावा ते फक्त निळोबारा आहे त्याच्यानंतर ट्रक अभंग केले असतील कोणी ते पप्याच्या माईला सांगायचे का नाही विठाला पण कीर्तनात अभंग शेवटचे संत निळोबारा आहे आणि प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे. महाराज या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाची आवड प्रतिपादित करतात. भिन्न भिन्न आवडी आहेत प्रत्येकाच्या. त्यानं निर्माण केलेल्या सृष्टीतल्या प्रत्येक जीवाच्या आवडी वेगळ्या आहेत प्रत्येक जीवाच्या. मग ती लायकी असो की नसो पण माणसं आवड दाखल करतात. नसो त्या लायकी तरी पण आवड मात्र असते. कोणाला चांगलं खाण्याची आवड आहे, दागिने घालण्याची आवड आहे, चांगले कपडे घालण्याची आवड आहे. प्रत्येकाच्या भिन्न भिन्न आवड. महाराज पंढरपुरातल्या बालकांना आपल्यावर कृपा केली. मनुष्य देहीचे विज्ञानी सच्चिदानंद एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. बुद्धी दिली आपल्याला, बुद्धी दिली. इकडं पशुच्या बाबतीत सांगितलं तर पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. बुद्धिजीवी माणसानं आवड प्रगट करणं काय नवल नाही. महाराज जनावरांना सुद्धा आवड आहे दादा, जनावरांना सुद्धा. दादा जनावरांना पण आवड आहे. हिरवी मकाई तिकड टाकली वाळलेली टाकली तर कोणी म्हशीला त्या
हरिता तृणांकुरायो हरिता तृणांकुरायो पशुयां रसने प्रगल्भानां चक्षुयां मोजसं जायते नैवं गिरगावकर लिखितं. जनावरे बुद्धी नाही, पण हिरवी वैरण टाकल्याच्या नंतर त्यांच्या सुद्धा डोळ्याला कळतं. जठरानलो तृप्त वसायां, आपल्या पोटाला सुखकारी चारा कोणता आहे, हिरवा. जनावराला सुद्धा कळतं बरं, म्हणजे पशुला सुद्धा आवडेल, पशुला सुद्धा आवडेल. याच्या पलीकडे सांगत पुढे पुढे थोडस माशांचं प्रमाण वाढतं. पाण्यातले नाही म्हणे बा, पदार्थावरल्या माशाला पदार्थ. तर उन्हाळ्याच्या दिवसात माशांना पण गरम होतो. तर ज्या घरात कूलर लावलेले का त्या कूलरच्या याला वायर वाटते ना, साथी शिकल्यामुळे इतकं ज्ञान नाही. तर त्या वायरावर माशा बसतात. जे घर थंड आहे का आता उष्णताची निपावे शिताईशी हेवे मग शिका किंवा जाळे. थंड आणि गरम माशीला सुद्धा करतात. किती आशा आहे महाराज, किती भाव आहे, किती इच्छा आहे. त्या सगळ्या हलकट पांचट आवडी तुमच्या माझ्या. बायको दुसऱ्याच्या मिरच्या तोडायला आणि तिच्या रोजदारीच्या पैशावर कडक कपडे घालतो. अशा लय भडव्यांची आवडी आहे, लय भडव्यांच्या लय हरामखोर आहेत. त्या मायबापाचं नाव करण्यासाठी ह्या बैलाचा संसार करायला लागतात. त्याच्या मायबापाचं नाव करण्यासाठी बरं का, तिच्या मायबापाचं नाव जाऊ नये म्हणून या हरामखोराचा संसार करायला वाटेल ते पुरवायचे. इतकी कडक टोपी घाली तू पोर साळता येईल, इतकी कडक टोपी, आणि काम तर करीत नाही सुद्धा. म्हणजे किती हलकट आवडी बघा ना तुमच्या आमच्या सगळ्या आवडी आहेत. सगळ्या पैसे भेटत नाहीत, जर आवडत म्हणून सांगा. आवडत नाहीत असा माणूस मला हातवरी कराबद्दल पैसे आवडत नाही, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधलं. महाराज ही सगळी नाटकं सांगण्यात पैशाच्या बाबतीत, सगळी नाटकं आहेत नंदुबा नाटक. पैसे आवडत नाहीत असं कोणी लग्न ज्यानं केलं नाही ते पण नाही सुटले. नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. अभंग काढून टाकला असता नाही बसत नाही. प्रत्येकाला पैसा आवडतो, भेटत नाही हा भाग. आता पैसा ही प्रारब्धाची गोष्ट आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धादी रोज आढळतो, तरी आपण दुसऱ्यावर जळतो. कितीच नालायक पण आहे विठाला. प्रत्येकाची आवड. पण पंढरपुरातल्या आणि काशीतल्या मालकाला पैसे आवडत नाही, त्यांना फक्त भाविक आवडतात. काशीतल्या मालकाला आणि पंढरीतल्या मालकाला मात्र पैसे आवडत नाही. दादा मारुतीराय काशीतले मालकच आहेत बरं का. हो 11वे रुद्र आहेत मारुतीराय. मग त्यांना सुद्धा पैसे आवडत नाही. त्याला आपल्यात घ्यायचं नाही, त्याला पण नाही पैसे. का अधिकारी महाराज ज्यांनी सृष्टी निर्माण केली त्या लोकांना पैसे आवडत नाही. ती एक व्यक्ती म्हटली, ती व्यक्ती काय तुमच्या माझ्यासारखी गबाळी नव्हती. ती श्रुती नावाची व्यक्ती होती. श्रुती नावाची म्हणजे जगातली पहिली पत्रकार. श्रुतीच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. त्या श्रुती नावाच्या पत्रकार व्यक्तीनं प्रश्न केला देवाला, तुम्हाला पैसे का आवडत नाही? भगवंतानं सांगितलं, माय पैसे का आवडत नाहीत का आवडतेत याबद्दल काही विचारू नकोस, पण लक्षात ठेव
पैशाची मालकीनच माझी बायको आहे. पैशाची मालकीन कोण आहे? माझी बायको आहे. आणि बायकोजवळ पैसे कोणाला असते? शहाणी जर असेल तर, आणि एडपट असेल तर नवऱ्याची चोरी तीन भावाला देते ती उलटी गंगा वाली समजायची. नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपले, नवऱ्याची चोरणार आणि भावाला देणार. अशी ज्याला भेटली त्याचं नशीब भारताच्या बाहेर झोपले असं समजायचं. आपल्या देशात एखादी असते, इथं 7-8 जणी आहेत आता चक्चक नाही सगळ्या, इकडं जाळी त्यानं तिकडं वरी करते. एक लक्षात ठेवा, उलट्या धानानं तिकडचं पेटत असते. पेटत असते मला तितकं नाही इसायचं. आपल्या बायका जरी आपले पैसे मागून भाजीच्या कशाच्या तरी निमित्ताने घेत असतील तरी पण वेळ प्रसंगी नवऱ्याला देतात. कोणाच्या बायका? आपल्या. मग लक्ष्मी ईडी येतात. ती कोणाला देत असेल? मालकाला देत असेल. पैशाची मालकीनच ज्याची पत्नी. आपल्या बायका नुसत्या आपल्या बायका आहेत, आपल्या पत्न्या आहेत. देवाची नुसती पत्नी नाही, दाशी पण आहे. आपली बायको दाशी होऊ शकत नाही. आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर इथून कोणी गेलेल्या माणसानं उद्यापासून म्हणायचं, हे दाशी आंघोळी पाणी टाक, हे दाशी जेवायला वाढ, हे दाशी अंग चहा. सप्ताह झाल्या सुरू करा तो सगळं इथून सप्ताह झाल्या सप्ताह झाल्या सुरू करा. महाराज इथं उघड उघड सांगते, पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. पण मला सांगा, देवानं पाय तरी कधी धुवू दिले? अभिमान सांडोनी पांडवा. आधी अभिमान घालून टाकला आईसाहेबांनी आणि मग देवाच्या पायाचं दासत्व आईसाहेबांनी स्वीकारलं. महाराज दाशी दाशी श्रुतीला सांगितल्याच्या करता मला पैसे आवडत नाही. आणि काशीतल्या मालकांचा इतिहास डोक्यात घेऊ नका, त्यांना पावरबाज डोकं लागते. काशीतल्या मालकांना पैसे का आवडत नसतील? का आवडत नसतील? महाराज एखादा वारकरी जरासं काही पाठ केल्यावर असा तनतन करतो कोकण्या एखादा, मी असा आहे, मी तसा आहे, मी 10-5 वाऱ्या केल्या, मला इतक्या वया पाठ घेतात, अशी फुगतीत कोकण्या मशिवानी. मी इतकं केलं. एक जण म्हणला मला पूर्ण हे पाठ आहे, मग आमच्या अंगावर शिवी घालतो काय? पाठ केलं मग काय झालं? मला ज्ञानेश्वरी पाठ आहे. अरे सुमळ्या, ज्ञानेश्वरी पाठ असली म्हणजे साधू नसतोय, ज्ञानेश्वरी सारखं वागणारा साधू असतो. पाठांतर हा बुद्धीचा प्रकार आहे, बुद्धीचा प्रकार आहे. तुम्हाला जवळचं उदाहरण सांगू का? तुमच्या युम पठाण जातीनं कोण आहे? मुसलमान. किती ज्ञानेश्वरी पाठ आहे? APJ अब्दुल कलाम कोण होते? पूर्ण गीता पाठ होती. मग पाठांतर होणं हा बुद्धीचा प्रकार आहे. एखाद्याला गाथा पाठ होत असेल, एखाद्याला ज्ञानेश्वरी पाठ होत असेल, एखाद्याला भागवत पाठ होत असेल, एखाद्याला रामायण पाठ होत असेल, एखाद्याला शिवपुराण पाठ होत असेल, त्याच्या बुद्धीचा प्रकार आहे, म्हणून त्याचं पाठांतर आहे. महाराज याच्यासारखं वागणं हे मात्र महाराजपण आहे. पहिलं महाराजपणाचं लक्षण का? सर्वात मोठं महाराज त्याला म्हणायचे की जो दुसऱ्याची निंदा करीत नाही. त्याला दुसऱ्याची निंदा करीत नाही एक लक्षण. आणि महाराजाचं दुसरं लक्षण, निंदा स्तुतीना आवडे पाहता परब्रह्म आवडे. ते दुसऱ्याची निंदा करीत नाही आणि त्याला कोणी त्याची केली तर स्तुती आवडत नाही, निंदा आवडत नाही. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी, महत्व हलवी, चातुर्य लपवी, विषयपण मिरवी आवडोनी. हे साधूचं लक्षण. ही अवस्था साधूची आहे. आणि ही सगळे आम्ही साधूपणाचं आव्हान तो का? हे घृष्णेश्वरानं स्थापन केलेला संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पण महाराज या टोकाचा अधिकार. वारकरी संप्रदायाची संस्थापक अध्यक्ष शिवशंकर, भजनी परंपरा ही शंकराची, भजन करी महादेव. आणि वारी कोणाची? खांद्यावरची पताका घेतली, जी कावड घेतली, कावडे कोणी सुरू केली, ती पताका कोणी सुरू केली? भगवान शिवशंकरांनी. महाराज आपण तिथून पुढे त्या वर्गात ऍडमिशन घेतले. त्या वर्गात तिथून पुढे आम्ही ऍडमिशन घेतले. तिथून पुढे म्हणजे या तत्वाचे भगवान शिवशंकर. त्यांच्या स्वप्नात पण पैसा येत नाही. विठाला कधी कधी पंढरपुरातल्या मालकानं लक्ष्मीकडचे पैसे संपल्यावर कुबेराकडून उसने घेतले असं पुराण सांगतंय.
कुबेराकडनं उष्णे घेतले असं पुराण सांगतंय पुराण. पण शिवजीनं आतापर्यंत टिकलेला हात लावली नाही विठाला. आणि मग या दोन्ही देवांना पैसे आवडत नाही, यांना फक्त भाविक आवडतो. देवाची आवड प्रतिपादित करतात. भाविकाची आवडी देवा. आणि मग भाविक सापडला की करी सेवा निजकृती, त्यांची सेवा करतो. जर कधी आधी कधी भाविकावर प्रसंग आला तर हिंडे तया मागे पुढे नाशी कोडे सकळे, त्यांच्यावरचे संकट सुद्धा दूर करतो. निरामणे संदेह नाही. निरामणे म्हणतात त्याच्यात एक पैशाची सुद्धा शंका घ्यायचं काम नाही. देव भक्तासाठी भाविकासाठी इतका पागल होतोय. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने चालत असलेली ही जुनाट परंपरा भगवान कृष्णेश्वराच्या कृपेने, भगवान मारुतीराय अधिष्ठान भद्रा मारुतीराय या परिसरात भक्तीच्या लहरी आहेत. कृष्णेश्वराच्या भक्तीच्या अधिष्ठानाच्या लहरी आहेत. या परिसरातला यती योगी जपी तपी संन्यासी अनुरागी या गावातील ग्रामदैवत या सर्वांच्या कृपेनं चालत असलेला हा अन्नदानाचा आणि नामस्मरणाचा यज्ञ. ज्ञानाचा म्हणणार नाही, कारण मीच ज्ञानी नाही, मीच अज्ञानी, त्याच्यामुळे ज्ञानाचं नाही. अन्नदान आणि नामस्मरण विना उभा आहे त्यार्थी रामकृष्ण हरी. पण हिना घेणारा किती मंत्री त्याच त्याला माहिती. पण विना उभा असला की अखंड हरिनाम. आपल्या सप्ताह नावच त्याच्यामुळे अखंड. त्यानं गळ्यात विना 2 तासाचा पहारा असू द्या, त्यानं रामकृष्ण हरी म्हणायचं. तंबाखूची तलप असेल तरी तितक्या टायमात खाची 2 टाईम, म्हणजे अखंड हे नाव पडल्या जातं ना. आणि अन्नदान, अन्नदानाची तर आपल्याकडे रेच. आपल्या महाराष्ट्राची बरोबरी अन्नदानाच्या बाबतीत भारतातले दुसरे राज्य नाही, देशही बरोबरी करू शकत नाही कोणता पण. एवढं मोठं अन्नदान आपल्या महाराष्ट्रात आहे. आणि अन्नदानाचा आणि नामस्मरणाचा चालत असलेला बोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं गावातील जेवढ्या अर्णवाची मंडळी तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. तुमच्या श्रद्धेतनं कष्टातनं प्राप्त झालेला अर्थ तुम्ही धर्म कार्याकरता खर्चिता, याच्याकरता तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. आम्ही ज्यांच्याकडे बसलो आदरणीय जगन्नाथ बापूंकडे बसलो, सगळीच वारकरी तिथं होती. बापूंनाही धन्यवाद. पूज्य श्री धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र हा आदरणीय गुरुवर्य विद्या वामदेव तीर्थ स्वामीजी सुद्धा या ठिकाणी तुमच्या चरणी नतमस्तक होतो. शैक्षणिक क्षेत्रात तो उंच भरारी घेतलीच, पण आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा आमच्या परिसरातलं गोडसं नाव, नामाचं नाव उंचवलं असे आदरणीय हरिश्चंद्रजी राठोड महाराज आहेत. त्यांनाही प्रणाम करतो. प्राध्यापक नोतराव जाऊ नका, मला वाटते 7-8 भाषा तर सहज येत असत्या, 7-8 भाषा सहज. असे हरिश्चंद्रजी महाराज सुद्धा आले. आदरणीय पूज्यश्री ताईसाहेब सुद्धा, अक्काताई सुद्धा या ठिकाणी. ताई साध्वी तुमच्या सुद्धा चरणी नतमस्तक होतो. आणि पवित्र अधिष्ठान महाराज, विश्वातला पहिल्या क्रमांकाचा संन्यासी कोण असेल तर मारुतीराय. आणि असं पवित्र संस्थांचं कार्यकारिणी सांभाळणारे आदरणीय दादा सुद्धा या ठिकाणी. दादा तुम्हाला सुद्धा प्रणाम करतोय. विठाला पांचाळ महाराज असतील, आदरणीय अभिमान महाराज असतील, आदरणीय सिद्धेश्वर महाराज असतील, आदरणीय भक्तिपरायणंद महाराज असतील, आदरणीय आमचे रवी महाराज असतील, आमचे सुखाचार्य महाराज, त्यांच्याकडे माळा सुद्धा आहे, ओरिजिनल तुळशीच्या माळा आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. आणि संस्थेचे विद्यार्थी विनेकरी बाबापासून चौदारापासून इकडपर्यंत मस्तक माझा पायावरील वारकरी संतांच्या मृदंग क्षेत्रात नाविन्यपूर्ण लाभलेलं रत्न आपल्या महाराष्ट्राला आदरणीय भरत महाराज पठाडे तथा त्यांचे बंधू शत्रुघ्न महाराज पठाडे एक कौतुकजन्य. आणि काय येतंय वाजिता म्हणण्यापेक्षा संप्रदायात काय लागतंय असं वाजणारं व्यक्तिमत्व म्हणजे भरत महाराज. करतो. उपस्थित परिसरातून आलेली सर्व संत मंडळी, वारकरी मंडळी, तुम्हा श्रोत्यांना सगळ्यांना प्रणाम करतो. पण काही कीर्तनकार, भागवतकार, आमच्या हरिभक्तीपरायण सतीश महाराज सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि बरीपैकी अशी सगळी बसलेली महात्मे आहेत, वारकरी आहेत. कोणी गायन करते, कोणी मृदंग वाजते, कोणी ज्ञानेश्वरी, कोणी गाथा, कोणी पारायण, कोणी भागवत, कोणी रामायण. अशा सात्विक सदाचारी परमार्थिक लोकांच्या चरणी गिरगावकराचा नाकाचा आणि कपाळाचं चमडा घाशीपर्यंत तुम्हाला प्रणाम करतोय.
कोणाला भाविक म्हणायचं? तुमचा असा भास आहे का ज्या महाराजाला मोठी गाडी आहे ती भाविक आहे? असं वाटतं का तुम्हाला? नाही, डोक्यातलं काढून टाका. महाराजाला जर मोठी गाडी असेल आणि त्याला जर तुम्ही भाविक म्हणत असाल, आम्ही टपराच्या विमानात फिरत असेल त्याला जर तुम्ही महाराज म्हणत असाल, तर तुम्हाला एक तर कळत नाही असं समजा, एक किंवा तुमची जीभ श्रीमंत आहे म्हणून म्हणता, तुमची वाणी श्रीमंत आहे म्हणून तुम्ही मोठं म्हणता, अन्यथा तुम्हाला कळत नाही म्हणून म्हणता. महाराज ती मोठे की जे पुष्पक विमानात बसलेत ते. टपराच्या विमानात गुंड सुद्धा बसते, गुंड सुद्धा एखाद्या वेळेस बऱ्यापैकी मालकऱ्यांना विमान चित्रातच पाहावं लागलं असेल. ऐकलं ना बाबा कुठे का? पण या विमानात महाराज बसला म्हणजे नवल नाही, पुष्पकात बसा. तुझं चित्र कुठीहून येवोनी मार्गी उद्धरिले सिमुनी, शरभंगू जाता विमानी म्यारे प्रार्थोनी पुशिले. विमानात शरभंगू बसायचे ही महाराज आहेत. महाराज इकडे खालच्या गाड्यात जर तुम्ही मोठं म्हणत असाल तर कल्याणला एक तृतीयपंथी त्याच्याकडे 3.25 कोटीची गाडी आहे. तुम्हाला पत्ता दे, तुम्ही त्याचा जा बघा. टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा निर्वेशनी व्यक्ती आहे ज्यानं आयुष्यात सुपारी खाल्ली नाही, पण टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा जीवनात त्यानं सुपारी बडीशोप सुद्धा खाल्ली नाही, मिळालेल्या पैशाचा संग्रह केला आणि 3.25 कोटीच्या गाडीत बसतोय. इथं कोण हातवरी करा तुम्हाला, कोणाला 3.25 कोटीची गाडी? महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा नसतो. महाराजाकडे मोठी बिल्डिंग आहे म्हणून मोठा नसतो. लय मोठ्याला बिल्डिंग मध्ये मच्छर पण येते. तुम्ही पैसे देऊन बिल्डिंग बांधली पण तुमच्या बिल्डिंग मध्ये आलेले मच्छर पैसे खर्चून मारावं लागते. मशीन लावल्याशिवाय मरतात का ते? हे सुद्धा मोठ्याला बिल्डिंग काय नसतं त्याच्यात. एखादा महाराज मोठ्या घरात राहतो, मोठ्या बंगल्यात राहतो, हे पैसे भरपूर येत नाही. ज्याचं आचरणाचं कार्ड मोठे तो महाराज मोठा आहे. मग मृदंगवाजीने नाही महाराज मोठा होऊ शकत नाही. बरं, ही कला आहे भगवंतानं दिलेली, तुमच्या हातात ती एक कला आहे. कला आहे ही कोणाला येऊ शकते. या देशातल्या मुसलमानांना सुद्धा कला आहे. महाराज जागतिक लेवलची कला आहे, जागतिक लेवलची कला आहे. हा हा आणि गायन क्षेत्रात रविवा माफ करा बरं का, गाता येते म्हणजे मोठी नाही. अजून तुम्हाला कोणालाही ऑस्कर पुरस्कार भेटलेला नाही. गायन क्षेत्रात आपल्या भारत देशात पहिला पुरस्कार विदेशातला भेटलाय, तो मुसलमानाला भेटलाय. अजून तुम्हाला गंध लावणाऱ्याला भेटला नाही, हे डोक्यात ठेवा. विठाला गायन करता आलं म्हणजे महाराज नाही, पखवाज वाजित आला म्हणजे महाराज नाही, कीर्तन करता येते बाळूला म्हणजे महाराज नाही. स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो त्याला म्हणायचं महाराज. ही भगवंतानं दिलेली कला आहे, कला आहे, कला आहे, कला आहे. नाही 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 त्याच्याकडे लयच पैसे, ते कठाळ आहे देवाला सोडायला. कठाळ आहे, त्याचं काय विषय? तुम्ही घेतलेली बैल काय खाते, तुम्ही टाकलेली वैरण खाते आणि देवाला सोडायला कठाळ आला. जर भद्रा मारुतीला एखादा गोरं सोडलं तर कोणाची मका हाणतो ना, वरी हाणीत नाही आणि खालची खात नाही, मधल्यात बिटे हाणतो, मधल्यात बिटे हाणतो, मधल्यात इतका कठाळ्या हुशार. पण ते आवताला जमत नाही, डमणीला जमत नाही, रिंगीला जमत नाही, नांगरीला जमत नाही, कशालाच नाही. गाडी धरलं की मधल्याला पालतो, आवताल धरलं की जाणवले पूस फावड गिवड चट दांडी गिंडी चट फेकून द्यायचं काम. ते कठाळ आहे, पण खातो किती वरीच नाही, मधल्यात पिटे आहे. मग तसं त्या कठाळ्यासारखे काही नशीब घेऊन आले म्हणजे हे का महाराज असते का? विठाला महाराजाच्या दृष्टीमध्ये परस्त्रीमाई समान असावा. महाराजाच्या दृष्टीमध्ये भूताविषयी दया असावा. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. सर्वाभूती दया, सर्वाभूती